Okay. Very warm good afternoon, students. As in the previous period, we were discussing about the histotechnique or the histotechnology. So before going to the histotechnology, one should know exactly what is histotechnology. So when it comes to histotechnology, before proceeding to the histotechnology, the student should know exactly what is histology, but of what the histology is to be done. आपल्याला हिस्टोटेक्नॉलॉजी संदर्भात बघायचं आहे. हिस्टोटेक्नॉलॉजी जेव्हा मी म्हणतोय की ती टेक्नॉलॉजी आहे हे आपल्या शब्दातनं तरी कळालेलं आहे की टेक्नॉलॉजी कशा अर्थानं की आपल्याला त्या अवयवांचा छेद घेणं याला टेक्नॉलॉजी म्हणतो असं आपण स्पष्ट म्हटलेलं आहे. खरं छेद घेणं एवढं सोपं आहे का? नाही. छेद घ्यायला वेगवेगळ्या प्रकारचे छेद घ्यावे लागतात. कसे घ्यायचे, काय घ्यायचे, आपण विस्तृत चर्चा करूया. सगळ्यात महत्वाचं काय आता इथं आहे की आपल्याला मुळात पेशी म्हणजे काय, पेशींचा समूह ज्याला आपण टिश्यू म्हणतो तो म्हणजे काय, आणि टिश्यूचा समूह म्हणजे ज्याला आपण ऑर्गन म्हणतो तो काय हा आपल्याला कळला पाहिजे. मी कालच्या माझ्या व्याख्यानामध्ये आपल्याला पेशी म्हणजे काय हे सांगितलं. इट्स अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे निसर्गामध्ये जेवढे जिवंत प्राणी आहेत, जीव आहेत, मी प्राणी म्हणण्यापेक्षा जीव आहेत म्हणे, जेवढे जीव आहेत त्या जीवांचा अभ्यास निश्चितच ते जीव पेशींपासून बनलेले आहेत हे आपल्याला कळलेलं आहे. आणि ते जीव मग कसे आहेत हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे कुठंतरी आपल्याला त्या जीवांच्या अनुषंगानं त्या जीवांचा आकार काय आहे, त्या जीवांच्या पेशी कशा आहेत आणि त्या पेशीमध्ये काय आहे हे आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. हे मी कालच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे. मग हिस्टॉलॉजी काय असते, त्याचा छेद कसा घ्यायचा असते मी काल बोलून झालंय. आणि मग त्याच्या हिस्टोटेक्नॉलॉजी, बघा शब्द हिस्टो म्हणजे छेद आणि टेक्नॉलॉजी म्हणजे हिस्टॉलॉजी करण्यासाठी लागणारी जी टेक्नॉलॉजी आहे, माणसाने अपरिमित डेव्हलपमेंट केली टेक्नॉलॉजीमध्ये. मग सुरुवातीला साध्या ब्लेडनं छेद घेतला जायचा, त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी यायला, आणि आपल्याला माहिती आहे पेशी हे इतके सूक्ष्म आहे की आपल्याला डोळ्याला सहजासहजी स्वच्छ दिसत नाही, स्पष्ट दिसत नाही. मग या पेशींना आपल्याला जर त्यांचा छेद घ्यायचा असेल पेशींचा किंवा त्या टिश्यूचा, त्या ऑर्गनचा, तर मग आपल्याला काहीतरी चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी विकसित करायला लागणार. हे जेव्हा माणसाच्या लक्षात आलं, मग माणसाने वेगवेगळ्या प्रकारची यंत्र निर्माण केली आणि ज्याच्या साहाय्यानं आपण आज बघतो की म्हणजे सेक्शनिंग चांगल्या पद्धतीनं घेता येतं. मग ते कसं आहे काय आहे आपण पुढे बघू. आता त्याच्यामध्ये फार मोठा चर्चा करायचा भाग नाही, हा फक्त तुम्हाला ओव्हरलुक करून घेऊन जायचं. आणि मी कालच सांगितलं, आता कालच्या पिरियडला फक्त दोघीच होत्या माझ्या मते, माने आणि कोणत्या मदने होत्या, बहुतेक मदनेच ना सर. अक्षता धायगुडे दोघीच होत्या काल. आता आज एक प्रियांका जाधव कोणतरी दिसत आहेत नवीन, आणि आकांक्षा कोणतरी दिसत आहेत, आकांक्षा आहेत. त्यामुळं त्यांना काल काय झालंय हे जरासं तुम्ही तुमच्या काल मैत्रिणींच्याकडनं विचारून घ्या. मला पुन्हा तेवढा वेळ नाही डबल तेच सांगत बसायचं. मी काय 10 वेळा ते सांगत बसणार नाही. आणि ज्यांना असं वाटत असेल तर त्यांना फार तर कालच्या रेकॉर्डिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबवर टाकेन आणि तो तुम्ही बघावा. ते युट्यूबची लिंक तुम्हाला देईन, तो बघा. आवडला तर नक्की लाईक करा. मी साध्या पद्धतीनं तुम्हाला शिकवण्याचा, समजून देण्याचा प्रयत्न करतो. मग आपण कालच बघितलं की हिस्टॉलॉजी करत असताना 2 महत्वाचे घटक आहेत, ज्याला बायोप्सी आणि नेक्रॉप्सी किंवा याला आपण ऑटॉप्सी सुद्धा असं म्हणतो. मग बायोप्सी म्हणजे काय, जे जिवंत प्राणी आहेत, मग निसर्गामध्ये आपण रोल मॉडेल म्हणून मग माणूस असेल किंवा उंदीर असेल, कोणी असेल, या प्राण्यांचा आपण जेव्हा हिस्टॉलॉजी करायला वापर करणार आहोत, तर
त्या जिवंत प्राण्यांमध्ये जी काही सेक्शनिंग केलं जातं, जे काही छेद घेतले जातात, त्याला बायोप्सी असं म्हणायचं. आणि जे मृत शरीर आहे, मग ते प्राण्यांचं असेल किंवा मनुष्याचं असेल, त्या शरीरामधनं जे काही सेक्शनिंग केलं जातं त्याला नेक्रॉप्सी किंवा ऑटॉप्सी असं म्हणायचं. मग नेक्रॉसिस म्हणजे काय, हा शब्द तुम्ही आता जरासं मी सगळं विस्तृत सांगत बसणार नाही, तुम्हालाही थोडंसं काम पाहिजे. मृत सर, नेक्रॉप्सी म्हणजे मृत. हा बरोबर, नेक्रॉसिस म्हणजे मृत, म्हणजे मृत शरीराच्या घेतलेले छेद जे आहेत त्याला नेक्रॉप्सी असं म्हणायचं, हे याच्यावरनं कळतं. आता मग आपल्या टेक्निशियन म्हणून आपण जो कोर्स करताय आता, मग त्या टेक्निशियनची जबाबदारी काय आहे? सर टेक्निशियन्स आर नायदर इन्व्हॉल्व्ड इन कलेक्शन. मी कालच सांगितलं, टेक्निशियनची जबाबदारी नाहीये ते सॅम्पल कसं गोळा करायचं. म्हणजे तुम्हाला त्या प्राण्यांच्या शरीराला किंवा त्या माणसाच्या शरीराला हात लावायचे अधिकार नाहीये का? कारण ते ह्युमन एथिकल किंवा अॅनिमल एथिकलच्या याच्यामध्ये येत नाही, तत्वात येत नाही. त्यामुळं जे कोण अधिकृत व्यक्ती असतात, मग रिसर्चर्स असतील किंवा डॉक्टर्स लोक असतील, जे ऑटॉप्सी किंवा बायोप्सी किंवा नेक्रॉप्सी यामधला जो काही प्रकार करतात त्यांना ते अधिकार आहेत. त्यांनी तो टिश्यू घ्यायचा आहे, मिळवायचा आहे आणि तो तुमच्याकडे लॅबला, टेक्निशियन्सकडे, पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवून द्यायचा. आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं तुमची जबाबदारी चालू होते. मग हिस्टोटेक्निशियन काय करतात, तो टिश्यू आला, अर्थात टिश्यू घेणं आणि टिश्यू आणणं याला सुद्धा महत्व आहे. टिश्यू कसा आणायचा, टिश्यू हाताळायचा कसा, हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रिझर्वेशन करणं गरजेचं आहे. टिश्यू ज्या अवस्थेमध्ये आहे तो त्या अवस्थेमध्ये राहायला पाहिजे. लक्षात घ्या, शरीर एकदा मृत पावलं की शरीरामध्ये विघटन, ज्याला कुजण्याची प्रक्रिया चालू होते. मग तो तुमचा टिश्यू तुमच्याकडे यूज तोपर्यंत लागला 10 महिन्याचा कालावधी, त्या टिश्यूत काय राहील का, कुजून जाईल तो सगळा. मग जशा अवस्थेमध्ये तो टिश्यू आहे, आता एखादा खून घडलाय शेतामध्ये आणि त्या खुनाच्या शरीरातलं आपल्याला नेक्रॉसिस करायची, नेक्रॉप्सी करायची. मग त्या टिश्यूला तो जो काही डॉक्टर, डेड बॉडी जेव्हा पोस्टमॉर्टमला जाणार, तो पोस्टमॉर्टमला डॉक्टर त्या टिश्यूचे छेद घेणार आणि तो एका सोल्युशन मध्ये टाकणार. ते काय ते सोल्युशन आहे आपण नंतर बघू, ज्याला टिश्यू फिक्सेशन म्हणतात, फिक्सेटिव्ह म्हणतात. ज्या अवस्थेमध्ये जो टिश्यू आहे त्या अवस्थेमध्येच राहायला पाहिजे, त्यासाठी तो फिक्सेटिव्ह असतो. आणि त्या फिक्सेटिव्ह मध्ये टाकलं की मग तुमचा टिश्यू, मग तो किती का वर्ष तसाच त्या अवस्थेमध्ये राहिना, त्याच्यामध्ये कशाही प्रकारचे बदल होत नाहीत, तो त्या अवस्थेमध्ये राहतो. यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करायला लागणार आहे. म्हणजे टेक्निशियनला तो जो काही फिक्सेटिव्ह आहे तो कशा प्रकारचा फिक्सेटिव्ह सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फिक्सेटिव्ह आहेत का? कारण टिश्यू एकसारखा आहे का सगळा, सेल्स सगळे एकसारखे आहेत का? नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन आहेत. त्यांची डेलिकसी, त्यांची जी काही नाजूकता आहे, त्यांची जी नजाकत आहे, ती बघून तुम्हाला त्या पद्धतीचा, त्याला सोजेल, शोभेल, पटेल आणि चांगल्या पद्धतीनं तो टिश्यू फिक्स करेल अशा पद्धतीचा तुम्हाला फिक्सेटिव्ह चूज करावा लागेल. आणि तो त्या डॉक्टरनी किंवा रिसर्चरनी तो टिश्यू फिक्स करायचा आहे आणि तो फिक्स केलेला टिश्यू तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून द्यायचा आहे. आता आणून द्यायचं आहे म्हणलं की मग आता काही टिश्यू कसे असतात, ते थंड लागतात, गार नसतील तर अवघड होतं, मग त्याला क्रायो प्रिझर्वेशन म्हणतात, गार अवस्थेमध्ये आणून द्यायचे असतात. आता आपल्याला लक्षात येईल बघा, आता टेस्ट ट्यूब बेबी सारखे प्रयोग चालू आहे. आता टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी निश्चितच काहीतरी त्या पुरुषामध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये वंध्यत्व आलं असेल तर काय करावं लागतं, त्या स्त्रीचे अंडाशयातनं त्याची जी अंडी आहेत, म्हणजे ओवा म्हणतो आपण, ते आपल्याला जतन करावे लागतात. किंवा पुरुषांचे शुक्राणू मग त्यांच्या टेस्टिस मधनं ते डायरेक्ट शुक्राणू घ्यावे लागतात, मिळवावे लागतात, किंवा इजॅक्युलेट करून त्यांचे स्पर्म्स कलेक्ट करायला लागतात. मग स्पर्म्स एकदा शरीराच्या बाहेर आले की आपल्याला माहिती आहे शुक्राणूंना किंवा त्या अंड्याला 24 तास किंवा फक्त 48 तासाचा लाईफ आहे. मग 24 तासाच्या मध्ये जर तो अंड किंवा स्पर्म 48 तासामध्ये ट्रान्सपोर्ट जर करता नाही आला तर तो मरून जाणार आहे. मग तो ज्या अवस्थेत आला बाहेर त्या अवस्थेमध्ये राहावा यासाठी आपल्याला क्रायो प्रिझर्वेशन, ज्याला लिक्विड नायट्रोजन म्हणतात. आपल्या शेतामध्ये आपल्याकडे जनावरं जर असतील तर लक्षात येईल बघा, जनावरांचा डॉक्टर एक निळा कॅन घेऊन येतो आणि कॅन मधनं एक वायल काढतो बघा, त्यातनं वाफा निघत असतात. वाफा म्हणजे इट इज नथिंग बट लिक्विड नायट्रोजन.
मग त्या लिक्विड नायट्रोजन मध्ये म्हणजे -72 डिग्री सेंटीग्रेड, -72 डिग्री सेंटीग्रेड, आणि त्याच्या खालचं टेम्परेचर तिथं मेंटेन करायला लागतं, की ज्याच्यामध्ये तो अंडाशय असेल किंवा शुक्राणू असेल, ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये जतन केला जातो. मग अशा पद्धतीचे काम पुढे करायला आपल्या टेक्निशियनला येतं. म्हणजे जतन करून तो टिश्यू तुमच्यापर्यंत आणणं हे फार महत्वाचं. मग आणल्यानंतर आता तुमचं काम आहे की द फायनल प्रोडक्ट टर्न आउट बाय द टेक्निशियन कॅन फेवरेबल बी ऍडव्हर्स ऑर इन्फ्लुएन्स द डायग्नोसिस. मग आता तुमचं काम आहे की तो टिश्यू तुमच्या लॅबमध्ये आल्यानंतर मग त्याचा छेद घ्यायचा. त्याचा छेद घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, तुमच्या ऑब्झर्वेशन येणार. मी टेंटेटिव्ह बोलतोय, लक्षात घ्या. मी अजून स्पष्ट बोलत नाहीये का, आपल्याला अजून डिटेल्स बघायचे. आणि एकदा तुम्ही त्या स्लाइडचं ऑब्झर्वेशन करणार की बाबा त्याचा न्यूक्लियसचा साईज वाढलाय, त्याचा गॉल्जी कॉम्प्लेक्सचा साईज बारका झालेला आहे, किंवा त्याच्यामध्ये कसलं पाणी निर्माण झालेलं आहे, कसले किडे कृमी निर्माण झालेले आहेत. मग ते का झाले, कसे झाले, याला सगळ्याला अभ्यास आहे. यासाठी तुम्हाला फिजिओलॉजी किंवा सेल बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी सारखे अभ्यास असणं गरजेचं आहे. अर्थात तुम्हाला मर्यादा आहे, कारण तुम्ही आता कुठेतरी 11वी-12वी मध्ये यायला लागलेला आहात. तुम्हाला अजून मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास नाहीये. तुम्ही प्राथमिक अभ्यास करतात, लक्षात घ्या बाळांनो. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, बीएससी ला याल, बीएससी एमएससी कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल सेल बायोलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी किती महत्वाचं आहे. अरे बाळांनो, सेल बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी आता फार जुनं झालं. आज त्याच्या पुढे आलो होतो आपण, ज्याला मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये सुद्धा आज जिनॉमिक्सचा अभ्यास आला. जिनॉमिक्स नंतर आता प्रोटिओमिक्सचा अभ्यास आला. आणि प्रोटिओमिक्स मध्ये सुद्धा आता जर अभ्यासाचा जर विचार केला आपण, प्रोटिओमिक्स मध्ये सुद्धा आता नॅनो टेक्नॉलॉजी सुद्धा मागे पडायला लागले. नॅनोच्या आपण पुढे गेलेलो आहोत. म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये, सायन्समध्ये दिवसागणिक एवढी प्रगती घडतीये की तुम्हाला तो अभ्यास करणं फार महत्वाचं आहे, लक्षात. आणि जेव्हा तुम्ही हे पुढचे अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की टेक्निशियननं जेव्हा ते सेक्शनिंग केलंय, मग त्या सेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला मी इथं निळं करून दाखवलंय बघा, की द फायनल प्रोडक्ट टर्न आउट बाय अ टेक्निशियन कॅन बी फेवरेबल ऑर ऍडव्हर्स. म्हणजे आपल्याला समजा दुर्दैवाने एखाद्या बलात्कारिक मुलीच्या आपण शरीरातनं शुक्राणूंचे सॅम्पल गोळा केले, आणि ते सॅम्पल गोळा केल्यानंतर आपण जो कल्प्रिट, जो नालायक नराधम आहे, ज्यांनी बलात्कार केला, त्या बलात्कारिक पुरुषाच्या शुक्राणूंचे सॅम्पल मॅच करायचे. ते सॅम्पल मॅच झाले की तो अडकला ना, तो नालायक नराधम, तो त्याला फाशीच दिली पाहिजे, त्याला मारलं पाहिजे ना. आणि एखादा चुकीनं काय होतं, कधी कधी काही गोष्टी फसव्या सुद्धा असतात. एखाद्यावर चुकीचे आरोप घेतले असतात की त्यानं तो बलात्कार केलेला असतो. मग त्याचे सॅम्पल, त्या शुक्राणूंचे सॅम्पल त्या सॅम्पलशी मॅच होत नाही. मग अशाला मी ह्याला फेवरेबल म्हणेन. अशा फेवरेबल रिपोर्ट्सच्या माध्यमातून आपण एखाद्या निरपराध माणसाला सुद्धा आपण वाचवू शकतो. त्यामुळे इतकी महत्वाची भूमिका एका टेक्निशियनची आहे. आणि आपला प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा आहे. आपण खोटा रिपोर्ट पैसे खाऊन दिला तर मग सगळा उघड आहे, वाट आहे. त्यामुळे एका टेक्निशियनची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची आहे, ही लक्षात घ्या. तुम्हाला खरं, प्रामाणिक आणि खराखर रिपोर्ट देणं हे आज गरजेचं झालेलं. लांब कशाला, आता टेक्निस्ट म्हटलं की तुमच्या लक्षात येईल सोनोग्राफी. आता दुर्दैवाने स्त्री भ्रूण हत्या, लहान मुलींना गर्भाशयामध्येच मारलं जातं. अरे आज किती विचित्रपणा हे टेक्निशियन्स करतायत रे. म्हणून बघा, टेक्नॉलॉजीनं काय केलं, आज तुमच्या त्या गनचं, जो सोनोग्राफीची जी गन असते, ती तुमच्या जननेंद्रियांच्याकडे लहान बाळाच्या जर गेली तर लगेच कळतं की त्याची त्या अँगलला गेली की लगेच ते मशीन, कॉम्प्युटर असतं ना, ते मशीन असतं सोनोग्राफी करणारं, ते लगेच पोलीस स्टेशनला आणि मेडिकल यंत्रणांना, सरकारी दवाखान्यांना त्याचा निरोप जातो आणि लगेच ते पळत येतात आणि त्या टेक्निशियनवर धाड टाकतात आणि त्या टेक्निशियनच्या मशीन मधनं ते रिपोर्ट्स गोळा करतात. आणि अशा नराधम डॉक्टर्सना सुद्धा जेलच्या आत टाकलं जातं, त्यांना त्यांची डॉक्टरेटची लायसन्स सुद्धा काढून घेतलं. म्हणजे टेक्निशियनचा रोल किती महत्वाचा आहे हे तुम्हाला या उदाहरणांवरनं लक्षात येईल. कळालं का मी काय बोलतोय ते? माने, दायगुडे, कळलं का? हा सर. समजताय का? पुढे जाऊया का आता? हा. हे बघा, आता हे टिश्यू सॅम्पल आहेत, ते कसे गोळा करायचे, कसे बघायचे. बघा, आता हा टिश्यू, इथं तुम्हाला माणसाच्या पोटातला टिश्यू आहे, तो फ्रोझन सेक्शन, बघा मी म्हंटल गार करून घेतला, फ्रोझन सेक्शन, किंवा प्रोसेसिंग करायला लागतो, तो एका प्रिझर्वेटिव्ह मध्ये घालायचा, प्रिझर्वेटिव्ह मध्ये घालून प्रोसेसिंग करायचा. त्याला एम्बेडिंग म्हणजे तो टणक व्हावा, आपल्याला सेक्शनिंग करायचं आहे. मग टणक एम्बेड करण्यासाठी तो जशाच तसा राहावा म्हणून त्याला एम्बेडिंग करायचं. मग त्याला एम्बेडिंग करण्याच्या पद्धती आहेत, मी तुम्हाला हळूहळू शिकवेन.
की तुम्हाला साधी पद्धत सांगतोय, मग त्याचं एम्बेडिंग कसं करायचं, एम्बेडिंग केल्यानंतर त्याचं सेक्शनिंग, पॅराफिन वॅक्स असतो, वॅक्स म्हणजे मेण, त्या मेणामध्ये हा टिश्यू टाकायचा आणि त्याचं सेक्शनिंग केल्यानंतर तुम्हाला मायक्रोस्कोप खाली तो अनालिसिस खाली घ्यायचा, त्याच्या स्लाइड्स तयार होतात, किंवा मग एकतर डायरेक्ट तो फ्रोझन सेक्शन घ्यायचा, फ्रोझन सेक्शन तुम्हाला सेक्शन घेऊन तुम्हाला डायरेक्ट असा स्लाइड मायक्रोस्कोप खाली घ्यायचं आणि बघा अनालिसिस, डायग्नोसिस अँड सेमी क्वांटिफिकेशन, मग ज्याला इमेजिंग, ब्राईट फील्ड फ्लोरोसन्स, कॉनफोकल मायक्रोस्कोपी मध्ये सुद्धा प्रचंड मोठी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. पूर्वी साधा मायक्रोस्कोप होता, सिंपल मायक्रोस्कोप होता, त्याच्या आधी डिसेक्टिंग मायक्रोस्कोप, मग सिंपल मायक्रोस्कोप, मग हळूहळू कंपाऊंड मायक्रोस्कोप आले, कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये मग ऑइल इमर्शनचे मायक्रोस्कोप येत गेले आणि हळूहळू टेक्नॉलॉजी वाढत गेली. मग आपल्याकडे आता SEMTM स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी वगैरे वगैरे आपल्याकडे पुढे आले आणि आता तर आपण त्याच्या पुढे गेलोय म्हणजे आपल्याला फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी, स्टेनिंग मायक्रोस्कोपी, म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक याला मर्यादा होत्या मायक्रोस्कोपीला किंवा साध्या साध्या जुन्या पद्धतीच्या मायक्रोस्कोपीला. आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की तुम्हाला सेक्शन न घेता सुद्धा तुम्हाला तो स्टेन, मग डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करताना सांगतो बघा ही गोळी घ्या, गोळी दिली की तुम्हाला तो गोळी खाल्ली की तुम्हाला तो पाणी प्यायला होतो आणि एक अर्धा तास बाहेर बसायला होतो. बाहेर बसल्यानंतर सांगतो या तुम्ही आता मशीन समोर, मग तुम्हाला सोनोग्राफीमध्ये तो स्कॅन करताना ते जे तुम्ही गोळी खाल्लेली असते की नाही, ती गोळी तुमच्या शरीरभर पसरली असते आणि ती सांगते या इथं अडचण झाली आहे, या इथं व्याधी निर्माण झालेल्या आहेत, या इथं न्यूक्लियसचा साईज वाढलाय वगैरे वगैरे वगैरे. आपण ते पुढे जाऊन बघूया. तेव्हा तो तुमचा आत्ता भाग नाही, तो ज्याला MD रेडिओलॉजिस्ट म्हणतो हा तुमच्या भागातला भाग नाहीये. MD रेडिओलॉजिस्ट असतो, डॉक्टर असतो, तो त्याच्यामध्ये माहिरात घेतलेली असते आणि तो त्याच्यामध्ये अभ्यास करतो सोनोग्राफीमध्ये. त्यामुळे तुम्हाला काय आता सोनोग्राफी शिकायची नाहीये, तुम्हाला टिश्यू सॅम्पलिंग म्हणजे सेक्शनिंग, ऑटॉप्सी आणि बायोप्सी करायची आहे. यंत्रसामुग्री आहे किंवा साहित्य जे आहे हिस्टॉलॉजीसाठी आहे बघा, लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट्स यूज इन द हिस्टोपॅथॉलॉजी लॅबोरेटरी. काय लागणार आहे? मायक्रोस्कोप लागणार आहे, मायक्रोटोमी युजली रोटेटरी मायक्रोस्कोपी, म्हणजे एक यंत्र असतं की तुम्हाला सेक्शन जे अवयवांचे छेद घ्यायचे. तुम्ही आमच्या झुलॉजी लॅबमध्ये आला तर किंवा तुमच्या मॅडम ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवतील मायक्रोस्कोपी आणि मायक्रोटोमी कशी करायची असते. मग त्यासाठी लागणार नाईफ शार्पनर, ते ब्लेड वापरायचं, त्याला शार्पनर करायला त्याचं ब्लेड लागतं, ऑटोमॅटिक शार्पनर. ओके, तर आपल्याला ते नाईफ शार्पनर काय आहेत बघावं लागेल. मग ऑटोमॅटिक टिश्यू प्रोसेसर म्हणून असतात, तुमचे टिश्यू कसे प्रोसेस करायला लागतात. आता पूर्वीच्या काळी रेझिन्स होते, रेझिन्सला मर्यादा यायला लागल्या, रेझिन्स गेले, मग तुमचं आमचे हे आले, वॅक्स आला, वॅक्स आता सुद्धा निघून गेला, आता सिंथेटिक रेझिन्स आले, वॅक्स मध्ये काम करायला मर्यादा पडायच्या. मग आता सिंथेटिक रेझिन्सच्या माध्यमातून टिश्यू ऑटोमॅटिक कसा प्रोसेस केला जातो वगैरे वगैरे आपण डिटेल्स मध्ये नंतर बघूया. आणि त्यानंतर डिसेक्शन सेट फॉर ऑटॉप्सी. ऑटॉप्सी म्हणजे आपल्याला माहिती आहे, मी आधीच म्हटलं, ऑटॉप्सी म्हणजे जिवंत माणसामध्ये करायचे असतात. मग त्यासाठी ऑटॉप्सीसाठी करण्यासाठी डिसेक्शनचे सेट्स लागतात. मग ते ट्वायझर्स असतील, सीझर्स असतील, सर्जिकल ब्लेड असेल वगैरे वगैरे, आपल्याला ते काय आहेत नंतर बघायचे. त्यानंतर टिश्यू फ्लोटेशन बाथ हा सुद्धा महत्वाचा आहे, काय आहे आपण नंतर बघूया. त्यानंतर स्लाइड वॉर्मर्स लागतात, हे महत्वाचे साहित्य आहेत. त्यानंतर क्रायोस्टॅट सुद्धा लागतो, क्रायोस्टॅटच्या माध्यमातून सेक्शनिंग केला जातो, फ्रॅक्चर म्हणतात त्याला. आणि त्यानंतर फ्रीजिंग मायक्रोटोमी हा एक महत्वाचा प्रकार आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायचे आहेत, हळूहळू टप्प्याटप्प्याने. या काय आहेत आपण नंतर बघूया. खरं आता टेक्नॉलॉजिस्ट म्हटल्यावर मी जसं म्हटलं तुम्हाला महत्वाचं काम आहे सेल आणि त्याच्या टिश्यू बद्दल माहिती असणं. कारण सेल आणि टिश्यूची तुम्हाला जर माहिती नसेल तर फार अवघड होऊन बसणार आहे. सो याच्यामध्ये महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे?
यातनं तुम्ही काय शिकणार आहात? स्टुडंट शॅल गेट नॉलेज ऑफ द स्ट्रक्चर ऑफ अ सेल अँड डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू. मी तुम्हाला काल एक छोटी फिगर काढून दाखवली. कालची फिगर तुमच्या लक्षात असेल की पेशी कशा असतात, पेशी कुठं असतात आणि पेशींच्या मध्ये आत काय दडलेलं आहे हे आता पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. आणि पेशींचा समूह ज्याला आपण टिश्यू म्हणतो, अ ग्रुप ऑफ सेल्स व्हॉट वी कॉल्ड एज अ टिश्यू, अँड अ ग्रुप ऑफ टिश्यू मीन्स a mass of tissue what we called as an organ, and an organ where many organs come together and they function as a system what makes the animal, what makes the physiology of the animal. So that is the important part of this topic number 2, cell and tissues. So what is the structure of a cell? काल मी ती फिगर दाखवली, आपल्याला बघूया. So cell म्हणजे काय आहे? It's a smallest basic unit of the body of is a cell which is capable of doing all the functions independently. फार महत्वाचं डेफिनेशन आहे बघा. पेशी म्हणजे काय? पेशी हा शरीरातला सगळ्यात सूक्ष्म भाग आहे आणि ज्या सूक्ष्म भागाचं काम काय? स्वतंत्र स्वतः काम करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. म्हणजे कोणाचेही योगदान न घेता तो स्वतः काम करू शकतो, स्वतःच इंडिपेंडेंटली, स्वतंत्र, कुणाच्या मदतीशिवाय. मग बघा, आपल्याला सुद्धा मदत लागते. आपल्याला आईनं लहानपणी भरवावं लागतं, आपल्याला स्वच्छ करावं लागतं, कपडे घालावे लागतात आणि मग आपण लहानाचं मोठं होतो. या पेशींचं तसं आहे का? नाही. पेशींना स्वतःचं अन्न स्वतः घ्यायला लागतं किंवा किंबहुना स्वतःचं अन्न स्वतः तयार करायला लागतं. आता माणसाच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत किंवा प्राण्यांच्या शरीरातल्या पेशी आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत आहेत. फक्त एक प्राणी सोडला तर युग्लिना, की जो समुद्रातला युग्लिना नाही, गोड्या पाण्यातला सूक्ष्म प्राणी आहे की तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्टच्या माध्यमातून, क्लोरोफिल पिगमेंटच्या माध्यमातून सूर्याचा प्रकाश, पाणी, मिनरल, सॉल्ट्स, व्हायटमिन सगळं घेऊन ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो आणि स्वतःची ऊर्जा तो वापरत असतो. खरं प्राणी मात्रांच्याकडे आपण जेव्हा येतो, आपण परोपकारी आपण दुसऱ्याच्यावर डिपेंड आहोत. आपण स्वतः स्वयंपोषित नाही आहोत. मराठीमध्ये त्याला स्वयंपोषित म्हणतात, बरं की नाही? ऑटोट्रॉफी ज्याला म्हणतात. आणि हेटेरोट्रॉफी परपोषी, दुसऱ्यांच्यावर अवलंबून असतात. आपण माणसं किंवा निसर्गातला सगळा प्राणी मात्र, अमिबापासून सगळे आपण हे सगळे परपोषी आहोत, म्हणजे दुसऱ्यांच्यावर अवलंबून आहोत. म्हणजे आपण निसर्गातलं पाणी वगैरे सगळं घेतो आणि निसर्गामध्ये असलेले बारीक सूक्ष्म जीव आहेत, आपण ते पकडतो, खातो आणि त्या सूक्ष्म जीवांच्या शरीरातली जी काही ऊर्जा असेल किंवा जी काही ऊर्जा निर्माण करणारी गोष्ट असेल, ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो, त्याचा आपण वापर करतो आणि त्या ग्लुकोजचा वापर करून आपण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतो आणि आपल्या शरीराचा विकास आपण करतो. त्यामुळे आपण परोपोषी झालो. असो तरी पण या पेशींच्या माध्यमातून हे सगळं कसं चालतं हे आपल्याला बघायचं. म्हणून काय, द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल व्हेरीज फ्रॉम ऑर्गन टू ऑर्गन. आपलं किडनी कसं आहे तसं आपलं ब्रेन आहे का? नाहीये. आपला ब्रेन जसा आहे तसं लिव्हर आहे का? नाहीये. म्हणजे प्रत्येक ऑर्गन वेगवेगळा आहे, प्रत्येक ऑर्गनचा आकार वेगळा आहे, प्रत्येक ऑर्गनचं स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन, कार्यप्रणाली. आता बघा ना, टेस्टिसचं काम काय आहे? शुक्राणू तयार करायचं. आपल्या किडनीचं काम काय आहे? आपल्या शरीरात जी घाण, नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट ज्याला म्हणतो आपण, ती गोळा करायची आणि ती बाहेर टाकायचं काम आहे. मग त्यासाठी त्याचे स्ट्रक्चर वेगळं आहे. ह्याचं स्ट्रक्चर सारखं असतं तर ते फंक्शन एकसारखं झालं असतं, नाही होत. मग ते का बदल केला तो भाग पुढचा आहे, तो आपण आता डिटेल्स मध्ये जाणं गरजेचं नाही. सो फॉर द फर्दर डिटेल्स स्टडी ऑफ सेल्युलर स्ट्रक्चर अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी युजेस. म्हणजे आपल्या शरीराचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी आपल्याला साधी मायक्रोस्कोपी उपयोगाची नाही आहे, त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी सारख्या मायक्रोस्कोपीचा वापर करायचा आहे. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी म्हटला, आपल्या परिसरामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत. एक शिवाजी विद्यापीठामध्ये आहे आणि एक आता आहे तो वायसी कॉलेज सातारा, या ठिकाणी 2च इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत. बाकी पश्चिम महाराष्ट्रात कुठेही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी नाहीये. मग पुण्याला लागतं. म्हणजे त्याची किंमत पण तशी अब्जावजीत आहे रे, एवढा सोपा नाही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप घेणं. म्हणून मग तिथले आपले सगळे सॅम्पल गोळा करायचे आणि या जिथं तसे इन्स्ट्रुमेंट आहेत, आता इकडं पश्चिम महाराष्ट्रात, नंतर इकडं हैदराबादला आहे, तिकडं ते सॅम्पल पाठवायचे आणि मग त्याच्यातनं आपल्याला त्यांचं निदान करून आपल्याला डाटा मिळत असतो. So in a unicellular organism, single cell carries out all functions, while in multicellular, different cells are for different functions. For example, respiration, excretion and digestion. बघा, आता मी जरासं इतिहासात मागे जातोय. आपण अमिबाकडे जावा, म्हणजे एक पेशीय प्राणी. एका पेशीय प्राणीमध्ये काय आहे? त्याला सगळंच काम करायला लागायचं एका पेशीला. म्हणजे रेस्पायर म्हणजे श्वसन करावं लागायचं, एक्सक्रेशन म्हणजे शरीरातली घाण काढून टाकायची आणि शरीरात घेतलेले जे अन्न आहे त्याचं पचन, विघटन करणं, त्याला डायजेशन म्हणतो, ते सगळं करणं एकाच पेशीला काम होतं.
मग ते अवघड व्हायला लागलं ते एका पेशीला. म्हणून निसर्गामध्ये ज्याला उत्क्रांती म्हणतो त्या पेशींमध्ये बदल घडले आणि एका पेशीच्या अनेक पेशी घडत गेल्या आणि अनेक पेशी जशा घडत गेल्या मग प्रत्येक पेशीचं फंक्शन वेगवेगळं गेलं. बघा आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेशन काम करण्याचं कोणाचं आहे? फुफ्सांचं आहे. एक्सक्रिशन काम करण्याचं काम कोणाचं आहे? आपल्या किडनीचं काम आहे. डायजेशनचं काम जर असेल आपल्या कोणाचं आहे? आपल्या मुख्य जठर ज्याला स्टमक म्हणतो आपण, त्याचं काम आहे डायजेस्ट करायचं. म्हणजे वेगवेगळे ऑर्गन आहेत, त्या वेगवेगळ्या ऑर्गनचा आकार वेगळा आहे. आकार वेगळा नसून त्यांचं फंक्शन सुद्धा वेगळं आहे. इथं फार महत्वाचं. सो अ सेल कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. मी कालच म्हणलं सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे, शिवाय त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे आणि सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेलिज. मी कालच तुम्हाला सांगितलं सेल ऑर्गॅनेलिज कुठले आहेत. मी काल तुम्हाला दाखवलं, गॉल्गी कॉम्प्लेक्स दाखवलंय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, लायझोझोम्स आहेत, सेंट्रिओल्स आहेत आणि सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे या पेशीचं आवरण बाहेरच्या बाजूला जे आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला इथं फिगर मध्ये दिसतेय का? पहा, दिसते का फिगर मध्ये? होय सर. या पेशीला एक बाहेरचं आवरण आहे, याला सेल मेम्ब्रेन म्हणायचं. दिसतोय का सेल मेम्ब्रेन? आता हे जर वनस्पतीचं असतं तर त्याला सेल वॉल म्हणायचं. दोघांच्या मध्ये फरक आहे, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन मध्ये. आता हे आपण अॅनिमल्स मध्ये बघतोय, लक्षात घ्या, म्हणून याला सेल मेम्ब्रेन म्हणायचं. काल मी हिरव्या रंगाने काढलं होतं बघा, ते मायटोकॉन्ड्रिया दिसतंय, हे गॉल्गी कॉम्प्लेक्स दिसतंय, हे रायबोसोम्स म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर त्याला रायबोसोम्स म्हणायचं. या रायबोसोम्सचा वापर प्रथिनांच्या निर्मितीमध्ये केला जातो वगैरे वगैरे. आणि मी काल तुम्हाला दाखवलं न्यूक्लियस मध्ये आत एक केंद्रक आहे ज्याला न्यूक्लिओलस म्हणायचं. आणि या न्यूक्लिओलस मध्ये मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं की त्याच्यामध्ये क्रोमोझोम आहे आणि क्रोमोझोम कशापासून बनलेला आहे? धाग्यासारख्या प्रोटीन न बनलेला आहे की ज्याला आपण डीएनए म्हणतो. डीएनए आणि आरएनए तो तिथं असणार आहे. म्हणजे डीएनए म्हणजे डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. या आणि मी तुम्हाला काल सांगितलं की या डीएनए म्हणजे आरएनए कडनं आपली जनुकीय म्हणजे आपली ज्याला काय म्हणतो आपण गुणसूत्र ज्याला म्हणतात. आपल्या आपण गोरा आहे, काळा आहे, उंच आहे, गिड्डा आहे, केस लांब आहेत, केस छोटा आहेत, नख आखूड आहेत, बोट आखूड आहेत वगैरे वगैरे, ज्याला आपण हे म्हणतो बघा गुणसूत्र. म्हणजे आपण म्हणतो ना वंशामध्ये ती गुणसूत्र पुढे होत आले, ब्लड ग्रुप असेल वगैरे वगैरे, हे सगळं मेंटेन करण्याचं काम या डीएनए मध्ये. अर्थात हा अभ्यास फार मोठा आहे बाळांनो. मी या न्यूक्लियस मध्ये जर हात घातला तर तुम्हाला 4-5 वर्ष अभ्यास कमी पडतील, एवढा मोठा अभ्यास आहे तो. अर्थात तुम्ही आता 12वीला आहात, तुम्हाला त्याचा फारसं काय आता ज्ञानाची गरज नाही. फक्त डीएनए काहीतरी असतो असं एवढं लक्षात ठेवा. डीएनएचा सखोल अभ्यास यदा कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी आपल्या कॉलेजमध्ये बीएससी 1 ला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला हळूहळू त्याचं ज्ञान मिळायला लागेल. आपण काल या फिगरच्या संदर्भात चर्चा केली. याच्यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला? शंका आहे का? माने, राजवर्धन? नाही सर. समजतंय का बोललेलं? राजवर्धन, राजवर्धन पिरियडला आहात का आपण? कॅमेरा ऑन करा राजवर्धन. राजवर्धन कॅमेरा ऑन करा. समजतंय का शिकवलेलं? कॅमेरा ऑन करा, माईक करा. समजतंय का? समजत हो सर. बोला बोला, कोणाला बोला. कोणाला प्रश्न नाही आहे का? पुढे जाऊ का वर्षा? हा सर. हा सर. हा, हे काल मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण. आता त्याच पेशीचं तुम्हाला मी मोठं फिगर काढून दाखवलेलं आहे. थोडस छोटं करतो तुम्हाला दिसायसाठी एका जागेवर. बघा, ही काल आपण फिगर पाहिलेली आहे, म्हणजे कालचीच फिगर आहे. सेल मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया, पिनॅकोसाइट्स, लायसोसोम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, रफ एंडोप्लाझम. बघा आता म्हटलं याच्यावर हे काळे काळे मणी दिसत आहेत का तुम्हाला? हे काळे मणी म्हणजे रायबोसोम्स. आणि ही जी निळी आतनं जी पाईप दिसते म्हणजे थोडक्यात धागा दिसतोय त्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणायचं. इथं दिसतोय बघा, हा आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि हा बाहेरच्या बाजूला काळे मणी असणारा दिसतोय तो आहे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. यांचं प्रथिनांच्या निर्मितीमध्ये म्हणजे प्रथिन सिंथसिस मध्ये, प्रोटीन सिंथसिस मध्ये फार महत्वाचं योगदान आहे. काय आहे आपण नंतर बघूया. त्याच्यानंतर त्याच्याकडे 2 सेंट्रिओल्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रिओल्स कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, सेल मुवमेंट, लोकोमोशन करायचं काम करत असतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मायक्रोट्युब्युल्स दिसतात, सायटोप्लाझम आहे, रायबोसोम्स आहेत.
वगैरे वगैरे वगैरे. हेच सगळं आपल्याला डिटेल्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे. यांची जागा महत्वाची आहे, तो कुठल्या जागाला आहे. आता लक्षात घ्या, हा काय ग्लायकोसोम आता जो वरच्या बाजूला आहे म्हणजे अॅनिमल हेमिस्फिअरकडे आहे, हा जर खाली आला तर ह्या पेशीचं फंक्शन बदलतं. लक्षात घ्या, हा आता वर आहे म्हणजे ह्याचं काम काय, या पेशीचं काम सिक्रेशन. सिक्रेशन म्हणजे आपल्या बघा ना तोंडात लाळ येते, लाळ गळणं म्हणजे या लायबोज हा वर असल्यामुळं याच्यात सिक्रेशन केले जातात. आता हा जर गॉल्जी कॉम्प्लेक्स खालच्या बाजूला असेल, साऊथर्न पोलला किंवा व्हेजिटल पोलला जर असेल, तर या पेशीचं काम काय असतं, शोषून घ्यायचं काम असतं. म्हणजे या अवयवांच्या अवयवा म्हणजे पेशींमधले जे अवयव आहेत, सेल ऑर्गेनलिज म्हणतो मला मी त्यांना, यांच्या ठिकाणावरनं सुद्धा त्या पेशीची कार्यप्रणाली ठरते. आणि हे इतकं महत्वाचं आहे, एवढा सोपा नाहीये हा अभ्यास, हा प्रचंड मोठा अभ्यास आहे. तुम्ही जर भविष्यात पुढे आलात तर मॉलिक्युलर बायोलॉजी बाय निकोलस प्रिन्सन स्टिव्हन्सन आहे किंवा भरपूर बेंजामिन लेव्हिन आहे, इतके मोठ्या मोठ्या म्हणजे ठोकळे आहेत मोठे. यांची किंमत पुस्तकांची 10,000, 15,000 हजार रुपये पुस्तकांची किंमत आहे. तुम्हाला कोणाला जर बघायचं असेल कॉलेजमध्ये जर आलात यदा कदाचित, आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तक आहे, नसेल माझ्याकडे झुलॉजी डिपार्टमेंटला या, मी तुम्हाला ती पुस्तकं सुद्धा दाखवेन. फार मोठा अभ्यास आहे, त्याच्याकडे मी आता सखोलवर जात नाही. आता आपल्याला बघायचं काय, सेल स्ट्रक्चर्स. बघा त्याच्यामध्ये महत्वाचं काय फंक्शन, डिफरंट पार्ट्स ऑफ अ सेल अँड इट्स फंक्शन. मी म्हंटल न्यूक्लियस. न्यूक्लियसचं काम काय. सर आवाज कमी येतोय. अरे बाळा माझ्याकडनं आवाज क्लिअर आहे, तुलाच बघ, माझ्याकडनं आवाज क्लिअर आहे, नेटवर्क माझं फुल आहे बाळा. हा, मगासपेक्षा आवाज तर कमी कमी यायला लागलाय. नाही माझ्याकडे क्लिअर आहे, तुझा आवाज मला क्लिअर येतो. बर बर. ठीक आहे, बघूया काय नेटवर्क इश्यू असेल, मला काय कळत नाही त्यातलं फारसं. हा, आता बघा न्यूक्लियस. आता न्यूक्लियसचं काम, न्यूक्लियस काय करतो, न्यूक्लियस आपल्याला सांगितलं केंद्र काय आहे, इट्स अ मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर दॅट कंटेन्स द सेल्स हेरिडिटरी इन्फॉर्मेशन. अनुवंशिकता जी असते, अनुवंशिकता जपण्याची जी काही माहिती असते, ती सगळी त्या केंद्रकामध्ये जतन केली असते, म्हणजे डीएनएच्या आणि आरएनएच्या माध्यमातून. मी तुम्हाला आधीच बोललेलो आहे. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा याला सेल मेम्ब्रेन सुद्धा म्हणतात. सेल मेम्ब्रेन काय करतं, मेंटेन्स द इंटिग्रिटी ऑफ द सेल. त्या पेशींचं एक जे काही ठरलेली जागा आहे ती राखून ठेवतं. इट्स कीप्स द सेल अँड इट्स कंटेंट सेपरेट. त्या पेशींमधले जे काही घटक आहेत त्यांना वेगळं करून ठेवतं आणि ते त्यांचा हक्क अबाधित ठेवतो, ते मिक्स करत नाही एकमेकांमध्ये. दे आर डिस्टिंक्ट फ्रॉम द सराउंडिंग. इट इज कन्सर्न विथ द फंक्शन ऑफ प्रोटेक्शन. सगळ्यात महत्वाचं, त्या पेशींचं प्रोटेक्शन करतात सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. शिवाय त्यांचं काम काय आहे, सिक्रेशन. काय त्यांच्यामधनं द्रव निर्माण करणार असतील, ते द्रव सिक्रेट करायचं काम सुद्धा त्या सेल मेम्ब्रेनचं आहे. किंवा ऍब्सॉर्ब करायचं असेल, शोषून घ्यायचं असेल, शोषून घेण्याचं काम सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेनचं काम आहे. आणि एक्सक्रिशन, एक्सक्रिशन म्हणजे जे काही घाण गोळा होणार आहे शरीरामध्ये ती एकत्र करणं, एका ठिकाणी आणणं, आणि एका ठिकाणी आणल्यानंतर तिला एकत्र बाहेर टाकणं. आत्ताच्या या फिगरमध्ये तुम्ही बघा, इथं आपण पिनोसायटोसिस म्हणले का, बघा हे घाण आहे, की घाण शरीरातनं त्या पेशींमधनं बाहेर टाकायला दिसतंय का, इकडं ओपन झालंय, तोंड झालंय का, दिसतंय. याला पिनोसायटोसिस म्हणायचं. याला दुसरी फिगर इथं आता नाहीये, ह्या साईडनं समजा एखादी गोष्ट आत आली, ज्याला फॅगोसायटोसिस म्हणायचं. पिनोसायटोसिस शरीरातनं बाहेर टाकणं, फॅगोसायटोसिस आत घेणं. फार महत्वाचे फंक्शन्स आहेत, लक्षात घ्या. शब्दाला महत्व आहे, शब्दाचे अर्थ महत्वाचे आहेत. शब्दाचे अर्थ समजले की मी काय बडबडतोय हे तुमच्या लक्षात येणार आहे. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं तिसरं ऑर्गन आहे मायटोकॉन्ड्रिया. So mitochondria is the cell component that generates energy for the cell and are the site of cellular respiration. मी तुम्हाला आधीच सांगितलं, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम, ऊर्जा आपण बडबडतोय, ऐकतोय, ह्याला ऊर्जा लागते. ऊर्जा इन द फॉर्म ऑफ एटीपी. मी कालच सांगितलं, ऍडिनासाइन ट्रायफॉस्फेट, एटीपी. आपण ग्लुकोज घेतो, आपण जे खातो त्याचं रूपांतरण, मग ते मटन असेल, चिकन असेल, दूध असेल, काही असेल, मग ते कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, या तिघांचं रूपांतरण आपण शेवटी कशामध्ये करतो, ग्लुकोज मध्ये करतो. आणि आपल्या पेशीमध्ये ग्लुकोजचा वापर केला जातो ऊर्जा निर्मितीसाठी. ग्लुकोज सिंपल शुगर, 6 कार्बन कंटेनिंग शुगर, C6H12O6 ज्याला म्हणतात, ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम या ग्लुकोजचा वापर करून मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लुकोज येतो आणि त्या ग्लुकोजचं विघटन, आपल्याला माहिती आहे क्रेब सायकल, आपल्याला ऐकून माहित असेल, 11वीला कुठं झाली असेल क्रेब सायकल. ग्लुकोजचं कन्व्हर्शन आपण ऑक्सिडेजच्या माध्यमातून 2 मॉलिक्युल्स म्हणजे
2-PGDA फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड करतो आणि ह्या फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडला आपल्याला वेगवेगळ्या एन्झाईम्स मग हायड्रोजेस, पायरवेजेस, कायनेजेस, ऑक्सिडेजेस वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स ह्याच्यावर ऍक्ट करतात आणि ग्लुकोजचं किंवा ह्याचं कन्व्हर्शन आपण 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचं कन्व्हर्शन कशात करतो? पायरुव्हिक ऍसिड मध्ये करतो आणि पायरुव्हिक ऍसिडचं आपण शरीरामध्ये साठवण करून गरजेचं असेल तसं वापरतो आणि ज्या ह्या निर्माण पायरुव्हिक ऍसिड होत असताना एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून आपल्याला माहित पाहिजे आपण 32 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेटचे तयार करतो आणि हे एटीपी जे तयार केले जातात मायटोकॉन्ड्रियामधनं ते आपल्या शरीरभर सगळीकडे वापरतो ऊर्जा निर्मितीसाठी. मग आपलं बोलणं असेल, चालणं असेल, हलणं असेल, बसणं असेल, मेंदूमधनं ज्या काही संवेदना इकडनं तिकडं जाणं आहेत या सगळ्यांसाठी आपल्याला एटीपीची आवश्यकता असते. आपल्याला अन्नाची गरज काय आहे? हे ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाश पाहिजे, पाणी पाहिजे, त्याशिवाय ऑक्सिडेशन करणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं ग्लुकोजचं कंबशन करण्यासाठी म्हणजे ग्लुकोजचं विघटन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, आपल्याला श्वसनाची गरज आहे. म्हणजे आपण श्वसन जेव्हा करणार आहे आपल्या श्वसनातनं हवा आपल्या फुफ्फुसांमध्ये येणार, त्या फुफ्फुसातली हवेतला ऑक्सिजन काढून घेतला जाणार आणि तो आपल्या रक्तात मिसळणार आणि आपलं रक्त संपूर्ण शरीरभर फिरणार. मग जिथं जिथं रक्ताची गरज आहे म्हणजे जिथं जिथं ऑक्सिजनची गरज आहे शरीरमध्ये सगळीकडे ऑक्सिजनची गरज असते कारण आपल्या शरीराभर सगळीकडे पेशी आहेत आणि त्या पेशीमध्ये जे ग्लुकोज साठवून ठेवलंय ग्लुकोज आणि ऑक्सिजन तिथं विघटन होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि तिथं जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती केली जाते या मायटोकॉन्ड्रियाच्या माध्यमातून. काही शंका अडचण आहेत का बाळांनो? विचारा. फक्त 3च मिनिटं शिल्लक आहेत तुमच्या प्रश्नासाठी. पुढची 3 मिनिटं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम उद्यापासून पुढे बघूया. काही असेल अडचण विचारा. प्रश्न. वर्षा, राजवर्धन, प्रियंका, अक्षता, काही शंका आहेत का? विचारा. कॅमेरे ऑन करा बाळांनो सगळ्यांनी. कॅमेरे ऑन करा. मला बघू दे. कॅमेरे ऑन करा. बोला, तुम्हाला काही शंका आहेत का? शंका असतील नाही विचारा. सर. समजतंय का शिकवलेलं? होय सर. तर मला मी लॅब मध्ये असल्यामुळे परत जरा शिकवशील का? जरा शॉर्टकट मध्ये जरा सांगा ना. मी लॅब मध्ये मला जरा वेळेस लेक्चरला जरा लेट झाल्यामुळे लेक्चरला लेट झाल्यामुळे ना जरा परत सांगशील का? नाही मी काय करतो मी लॅब मध्ये हो सर. मला जरा हे बघ बाळ राजवर्धन, पीडीएफ पाठवा ग्रुप वरती सर. ऐक की मी याचा YouTube वर व्हिडिओ करतो कालच्या पिरियडचा आणि आजच्या पिरियडचा आणि मी तो तुझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो. बर बर चालतंय. मस्त आहे का खरं माझं शिकवलेलं? हो हो सर. काय अडचण असेल विचारा. प्रियंका जाधव, कॅमेरा ऑन करा बाळांनो सगळ्यांनी. अरे मुला मुलींची रस्त्यानं जाताना ओळखणार सुद्धा नाही परत. मग समजतंय का? प्रियंका, राजवर्धन, वर्षा, अक्षता. हा सर समजतंय. ठीक आहे चालेल. उद्याच्या पिरियडला भेटूया आपण. उद्या म्हणजे आता सरळ मंगळवारी आहे. लाईट असेल तर पिरियड होईल. उद्या 15 ऑगस्ट आहे, झेंडावंदन आहे, सोमवारी सुट्टी आहे. आपण सरळ मंगळवारी लाईट असेल तर पिरियड होईल. ठीक आहे? हा सर. चला ठेवतो. बंद करा.